हिमालयाच्या दक्षिणेस कोसल नावाचं एक राज्य होतं. अयोध्या नगरी ही त्या राज्याची राजधानी. या नगरीवर राजा दशरथ राज्य करीत होता. तो अतिशय शूर होता. तसाच प्रजेचाही खूप आवडता होता, कारण प्रजेचं पालन करण्यात तो अतितत्पर होता. प्रजेच्या सर्व सुखसोयी पाहण्यात तो कधीही कसूर करत नसे. त्याच्या छत्राखाली सर्वजण आनंदानं राहत होते. असाच एक दिवस राजा शिकारीसाठी अरण्यात गेला. पण त्या दिवशी काय झालं कोण जाणं. दिवसभरात राजाला एकही शिकार मिळाली नाही. तो उदास झाला. शिकार मिळाल्याशिवाय राजधानीत परत जायचंच नाही असा त्यानं निश्चय केला. हळूहळू दिवस मावळला. सर्वत्र अंधार पडू लागला. राजा एका झाडावर चढून स्वस्थ बसून राहिला. जवळच एक तळ होतं. राजाने विचार केला, या तळ्यावर पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी नक्कीच एखादं श्वापद येईल. त्याचा पाणी पिण्याचा आवाज या झाडावर बसून आपल्याला सहज ऐकू येईल. आवाज आला की त्या दिशेनं बाण सोडून आपण त्याची सहज शिकार करू शकू. राजानं बेतर अगदी झक्कास योजला होता. पण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच. त्या दिवशी राजाच्या बाबतीत हेच झालं. त्याचं असं झालं की त्याच अरण्यात श्रावण नावाचा एक तरुण मुलगा आपल्या आंधळ्या आई वडिलांना घेऊन तिथं आला होता. श्रावण अतिशय मातृपितृ भक्त होता. त्याचे आई वडील त्याला म्हणाले होते, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला काशीला तरी नेऊन आण बाबा. अरे बाबा, आई वडिलांची ही इच्छा पुरी करण्यासाठीच श्रावण त्यांना घेऊन निघाला होता. घरची गरिबी, त्याच्यामुळे घोडा किंवा बैलगाडी यासारखं काही वाहन नव्हतंच त्याच्याजवळ. पण आई वडिलांची सेवा करणं, त्यांची इच्छा पुरी करणं यासारखं मोठं पुण्यकर्म नाही यावर त्याचा विश्वास होता. म्हणूनच तो त्यांना आपल्या खांद्यावर कावडीत बसवून पायीच काशी यात्रेला निघाला होता. मुलानं कावड म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? एका लांब काठीला दोन्ही टोकाला टोपल्या बांधायच्या, म्हणजे तराजूला जशा दोन तागड्या असतात ना तशा, आणि काठी खांद्यावर आडवी टाकून टोपल्यात माणसांना बसवून तोल सांभाळत त्यांना वाहून न्यायचं. तर अशा रीतीनं आई वडिलांना कावडीत बसवून तो तीर्थयात्रेला निघाला होता. विश्रांतीसाठी तो या अरण्यात एका झाडाखाली थांबला. थोड्या वेळाने त्याचे आई वडील श्रावणाला म्हणाले, बाळा, अरे फार तहान लागली आहे रे. कुठे पाणी मिळतं का बघतोस का जरा? हो हो बघतो हा, थांबा. तशा अंधारात श्रावण पाण्याच्या शोधार्थ निघाला. सुदैवानं जवळच त्याला एक तळ दिसलं. त्याला आनंद झाला. पाणी भरून घेण्यासाठी त्यानं त्याचा तांब्या तळ्यात बुडवला. तांब्या बुडताना बुडबुड असा आवाज झाला. तो आवाज झाडावर बसलेल्या राजा दशरथाने ऐकला. नक्कीच एखादं जनावर पाणी प्यायला आलं असणार असं समजून त्यानं आवाजाच्या दिशेनं बाण सोडला. बाण सुटतो न सुटतो तोच आई ग, मेलो मेलो. एका माणसाचे आर्त बोल त्याच्या कानी पडले. तो धावतच तिकडे गेला. पाहतो तो काय, एक तरुण छातीत बाण घुसल्यामुळे पिवळ्यात काठावर पडला होता. अरे रे, किती पापी मी. बाळ, तू कोण, कुठला, एवढ्या रात्री अरण्यात कशाला आला होता? मी श्रावण. हो, माझ्या आई वडिलांना पिण्यासाठी पाणी पाहिजे होतं, म्हणून मी इथं आलो. दोघेही आंधळे आहेत. हो, त्यांची काशी यात्रेची इच्छा पुरी करण्यासाठी मी त्यांना माझ्या खांद्यावरून काशीला घेऊन निघालो होतो. हो. पण राजा, आता मात्र पूर्ण घात झाला. त्यांची इच्छा पूर्ण होणारच नाही. उलट माझ्या मृत्यूने माझ्या आई वडिलांना अतिशय दुःख होईल. राजा, खरं म्हणजे तुझीही नाही आणि माझीही नाही. हा केवळ दैवाचा खेळ आहे. पण आता विलंब लावू नकोस. या तांब्यातलं पाणी माझ्या आई वडिलांना नेऊन दे. हो. दशरथ राजा अत्यंत दुःखी मनानं श्रावणाच्या आई वडिलांजवळ जाऊन उभा राहिला. बाळ, तू आल्याचं आम्हाला कळलं. मिळालं का पाणी?
आणते इकडे. अरे खूप तहान लागली रे. अरे पण तू असा गप्प का? आमच्यावर रागावलायस का? फार त्रास झाला का रे पाणी आणायला? श्रावणा, आता जर तू बोलला नाहीस ना तर आम्ही दोघं पाणी न पिताच आमचे प्राण देऊ हो. आमच्यासाठी तू अपार श्रम घेतोस याची जाणीव आहे रे आम्हाला. पण तू असा मध्येच का बरं अबोल झालास? बोल रे बाळा. श्रावणा, श्रावणा. दशरथ राजाला हुंका आवरेना. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. हे काय रे, तू रडतोस? तू श्रावणच आहेस ना? आम्हाला शंका येते. नाही, मी श्रावण नाही. मी तुमचा घोर अपराधी आहे. शिकारीच्या आशेने मी सोडलेल्या बाणानं आपला प्रेमळ पुत्र माझ्या हातून मारला गेलाय. तळ्यावर कोणी श्वापद आलंय असं समजून मी बाण सोडला आणि माझ्या हातून एका सुपुत्राचा वध झालाय. मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला काय? क्षमा. चांडाळा, अरे तू आहेस तरी कोण? आमचा एकमेव आधार श्रावण, त्याचा तू वध केलास. काय अघोरी कृत्य आहे. आता आम्ही जगायचं तरी कुणासाठी? क्षमा असावी, क्षमा असावी. माफी मागतो. मी राजा दशरथ. कोण? राजा दशरथ? तुझ्या हातून हे कृत्य व्हावं? राजा, आमच्या जीवाचा असा तळतळाट करून तुला काय मिळालं रे? अरे तू तर आमचीच शिकार केलीस. या दुष्कृत्याचा भोग तुला भोगावाच लागेल. तूही असाच पुत्र शोकाने आपल्या मुलाचा धावा करत करत मरशील रे. दशरथा, आता या जगात जगण्यासारखं काही नाही रे राहिलंय. श्रावण बाळा, या आंधळ्या आई बापांना अर्ध्या वाटेवर सोडून तूच आमच्या आधी निघून गेलास रे, निघून गेलास. श्रावण बाळा, श्रावण बाळा. राजा, तूही आमच्या सारखाच पुत्र शोकाने मरशील. श्रावणाच्या मृत्यूने दुःखी झालेल्या त्या दोघांचेही लवकरच प्राणोत्क्रमण झालं. आपल्यातून फार मोठं पाप घडलं. या अपराधी भावनेनं व्यथित झालेला राजा दशरथ अयोध्या नगरीत परत आला. तात्पर्य काय, तर सर्व काही अनुकूल असलं तरी एखादं तरी दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतच. म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे. मग राजा दशरथ तरी याला अपवाद कसा असेल? तो ऐश्वर्यवान होता हे खरं, पण पुत्रसुख नव्हतं ना त्याच्या नशिबी, म्हणून तो दुःखी होता. काही काही गोष्टीनं कल्पना नसताना अचानकपणे घडून जातात. त्यालाच नियती म्हणतात. आपण त्याला नशीब म्हणतो. दशरथाच्या हातून श्रावण बाळाला मृत्यू आला ही घटना म्हणजेच नियतीचा, नशिबाचा खेळ, दुसरं काय. या घटनेतून एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. श्रावण बाळ म्हणजे मातृपितृ प्रेमाचा आदर्श होता.